रेश्मा आणि मंगेश यांचे नवीनच लग्न झालेले होते. दोघांनाही एकांत मिळावा म्हणूनच मंगेशचे आईवडील देवदर्शनासाठी बाहेर जाणार होते. रेश्मा व मंगेश एकमेकांसोबत खूप खुश होते. त्यांचे सहजीवन खूप छान चालू होते. पण मंगेश व त्यांच्या आईवडिलांचा प्रत्येक गोष्टीत काटकसर करण्याचा स्वभाव रेश्माला खटकायचा. एके दिवशी रेश्मा व मंगेश बाहेर फिरायला गेलेले असतानाही रेश्माला मंगेशच्या काटकसर स्वभावाचा अनुभव आला. तो म्हणजे ते दोघेही एका हॉटेलमध्ये जेवणासाठी जाणार होते, तर मंगेशने आपली कार हॉटेलच्या थोडं लांबच पार्क केली होती आणि दोघेही चालतच हॉटेलकडे गेले. तेव्हा हॉटेलपासून लांब गाडी पार्क मंगेशनं का केली असेल हे काही रेश्माला कळत नव्हतं. नंतर ते दोघेजण जेवण करण्यासाठी जातात. रेश्माच्या आवडीचे जेवण ते करतात आणि पुन्हा चालतच गाडीच्या दिशेने येत असतात. तेव्हा न राहून रेश्मा मंगेशला विचारते की तू हॉटेलपासून गाडी इतक्या लांब का पार्क केली? तुला पेट्रोल वाचवायचं होतं का? आणि हॉटेलमधील त्या वेटरला टीप का दिली नाही? त्यावर मंगेश बोलतो, का काय झालं? वेटरला टीप देणं बंधनकारक आहे का? नाही, तसं नाही, पण माझ्या लक्षात आलं आहे की तू जादाचे पैसे कधीच कोणाला देत नाहीस. इतकी काटकसर बरी नाही, म्हणून सहज विचारते, असं रेश्मा हळुवारपणे आवाजात बोलत होती. तेव्हा मंगेश थोडंसं गालातल्या गालात हसत काही न बोलत तसाच पुढे चालत राहिला. रेश्मा बोलते, घरातही तुझी आई प्रत्येक गोष्टीत काटकसर करतच असते. तेलाच्या बाटलीतून सर्व तेल वापरल्यानंतर देखील शेवटी त्या चपातीचं कणिक त्या डब्यातून पुसून घेतात. जेवण बनवताना सुद्धा सर्व काही अगदी मोजून मापून करत असतात. पाठीमागच्या दरवाजातील पायपुसणी आत्ता किती खराब झाली आहे, पण आईनी त्याच पायपुसणीला नवीन कापड लावून शिवून घेतलं आहे. तूच आता मला सांग, नवीन पायपुसणी आपण घेऊ शकत नाही का? पण नाही, प्रत्येक वेळी काटकसर करायचीच असते. पण किती हा कंजूसपणा! आज रेश्माचा लग्नापासून ते आत्तापर्यंत मनात ठासून राहिलेला सासरकडील लोकांचा काटकसरपणाचा राग शेवटी असा नकळत बाहेर आज पडलाच होता. तू बोलतच होती, ती बोलतच होती आणि मंगेश सर्व गप्प राहून ऐकत होता, पण त्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. पण मंगेशचे असे गप्प बसून राहणे व काही न बोलणे यामुळे रेश्माला अजूनच काही कळेनासं झालं. आता रेश्माला काही राहावेना आणि शेवटी तिने त्याला बोलतं करण्यासाठी पुन्हा टोचूनच बोलली, अरे बघतोस काय असा? बोल काहीतरी. किती हा कंजूसपणा तुम्हा लोकांचा! तरी देखील मंगेश चेहऱ्यावर तेच मिश्किल हसू ठेवत शांत राहिला. इतक्यात ते दोघे कारजवळ पोहोचले. मंगेशने कार अनलॉक करत रेश्माला गाडीत बसण्याचा इशारा केला. पण कधीपासून मंगेश काहीच बोलत नव्हता, कोणत्याच प्रश्नाचं उत्तर देत नव्हता. त्यामुळे रेश्माचा पारा जाम चढलेला होता. ती गाडीत बसली आणि कारचा दरवाजा खाटकन जोरात लावला. अगं, इतक्यात जोरात दरवाजा लावायची काय गरज आहे? माझा रग त्या दरवाजावर कशाला काढतेस? शेवटी मंगेश हलक्या आवाजात बोललाच. अरे हो, सॉरी, मला तर लक्षातच आलं नाही की एवढ्या जोरात दरवाजा लावला तर तुटेल आणि परत त्याच्यासाठी नव्याने पैसे भरावे लागतील आणि तुझे पैसे वाया जातील. अगं, पण तू काय इतकी चिडचिड करतेस? उगाच स्वतःला त्रास कशाला करून घेतेस? शांत हो जरा, असं मंगेश तिला समजवण्याचा प्रयत्न करत होता. हो, का चिडू नको? तर मग काय करू? जाऊ दे, तुझ्यासोबत बोलण्यात काहीच अर्थ नाही. तू तर पैशांच्या बाबतीत कंजूस आहेसच, पण आता बोलण्यात देखील कंजूसपणा दाखवत आहेस. तुला काय वाटतं, बोलायलाही पैसे लागतात का? इतकं सगळं बोलून रेश्मा गप्प झाली. अगं हो, रागाच्या भरात तू किती सहजपणे कोणत्या निष्कर्षावर पोचलीस? रेश्मा, तू आधी शांत हो बघू. रेश्मा काहीच बोलत नाही. मंगेशने गाडी सुरू केली. पुढे टोल नाक्यावर गाडी थांबवली असता एक बाई आपल्या हातात छोटे बाळ घेऊन त्यांच्या गाडीजवळ पैसे मागण्यासाठी आली. तेव्हा मंगेशने काहीही विचार न करता तिला पैसे दिले. हे रेश्मा आश्चर्याने पाहतच होती. पुढे टोल दिला आणि काच वर करून मंगेशने कार
कार सुरू केली आणि पुढे जाऊन तो रेश्माला विचारू लागला की अगं आपण तर त्या टोल नाक्यावर टीप द्यायची विसरूनच गेलो. तू तर मला आठवण करून द्यायला हवी होती. अरे टोल नाक्यावर कोणी टीप देतं का? त्यांना कसली टीप द्यायची? अरे तो तर त्याचं कामच करतोय. तू अगदीच बरोबर बोललीस आणि हेच तुझ्या आधीच्या प्रश्नाचं उत्तर आहे. कारण तो वेटरही त्याचं कामच करत होता, ज्याबद्दल त्याला नियमाने पगार देखील भेटतो. आणि त्या वेटरला इच्छा नसतानाही आपण स्वतःहून त्याचा स्वाभिमान का दुखवायचा? म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचं आहे? रेश्माने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं. जर एखादा माणूस स्वाभिमानी जीवन जगत असेल तर मग उगाचच त्याचा स्वाभिमान मोडून त्याला पैसे देण्यास व तशी सवय लावण्यास का प्रवृत्त करायचं? आणि कोणीतरी देते म्हणून आपणही द्यायचं का? याला खरंच काही अर्थ आहे का? त्यापेक्षा एखाद्या गरजूला मदत केली तर खूप चांगलं होईल, नाही का? आणि आपण हॉटेलच्या इतकं लांब गाडी पार्क केली होती कारण की जाताना आपला छान चालत चालत गप्पा मारल्या आणि जेवण झाल्यावर देखील आपली शतपावली होतील, म्हणजेच पचनक्रिया चांगली राहील. त्यासाठी वेगळं चालायला जायची गरज नाही. आता मात्र मंगेशच्या या विश्लेषणावर रेश्माकडे काहीच उत्तर नव्हतं. ती एकदम शांत झाली. गाडी एका साईडला थांबवली. आता मंगेशला रेश्माच्या मनातील शंका व आईवडिलांविषयी झालेला गैरसमज दूर करायचा असतो. म्हणून तो बोलतो की रेश्मा, तुला खरं सांगू का? मी आणि दीदी लहान होतो तेव्हापासून असेच आम्ही अनुभवत आलो आहोत. दीदीने आधी वापरलेली पुस्तकं, शाळेची बॅग हे मला नंतर पुन्हा वापरायला मिळायचं. काही गोड खायचं म्हटलं तर मिठाई खूप दूरचा विषय. आई घरातच गोडाचा शिरा बनवायची. आंघोळीला गेलो तर दिवाळीशिवाय कधी नवा करकरीत साबण वापरलाच नाही, कारण की नव्या साबणाला नेहमीच कायम विरघळलेल्या साबणाचा तुकडा चिपकवलेला असायचा. नवीन कपडे तर फक्त वर्षातून एकदाच, तेही दिवाळीला मिळायचे. नाहीतर वर्षभर तेच जुने कपडे किंवा मग मोठ्या भावंडाचे त्याला न येणारे कपडे आम्ही वापरायचो. कधी बाजारात पप्पांसोबत गेलोच आणि चुकून एखादं खेळणं मागितलं तर नवलच व्हायचं. पण तुला सांगतो, आम्ही पण शहाणे होतो. आम्हाला एखादा फुगा हवा असल्यास पहिलं काहीतरी मोठं खेळणं मागायचो. त्यावेळी आपसुकच फुगा मिळायचा. चॉकलेट फारसं कधी खायला मिळालंच नाही आणि मिळालं तर ते लेमनच्या गोळ्या मिळायच्या. हां, पण चॉकलेट न खाल्ल्याने त्यामुळे दात शाबूत राहिले तेवढं मात्र खरं आहे. घरात एक टी व्ही होता, पण तोही बघायला आजूबाजूची 10 मुले जमा व्हायची. दीदीने 12वीत लुना मागितली तर तिला सायकल घेऊन दिली होती. दीदीला तर साड्यांचे ड्रेस आई शिवून द्यायची. श्रीखंडपुरीचा जेव्हा कधी बेत व्हायचा तेव्हा आई त्यामधील श्रीखंड खाण्यापेक्षा तो श्रीखंडचा डबा कशासाठी उपयोगी येईल याचाच विचार करायची. अगं काय सांगू आणि किती सांगू तुला, फार फार कंजूस आहेत हे मम्मी पप्पा. आत्तापर्यंत मजा मस्करीच्या स्वरात धडाधड बोलणारा मंगेश इतकं सर्व काही बोलून दीर्घ श्वास सोडत एकदम गप्प झाला. रेश्मा त्याचं बोलणं ऐकून त्याच्याकडे एकटक बघतच राहिली. तिने पाण्याची बॉटल मंगेशच्या पुढे केली. मंगेश पाणी प्यायला आणि पुढे बोलू लागला. पण तुला खरं सांगू का रेश्मा, त्यांच्या या कंजूसपणामुळे त्यांनी आजपर्यंत केलेल्या या काटकसरमधून जमवलेल्या पैशांची खरी किंमत आम्हाला तेव्हा कळाली जेव्हा आमच्याच आजीने आम्हाला घरातून बाहेर काढलं. तेव्हा त्याच पैशातून बाबांनी दुसरं घर घेतलं. अर्थात थोडं लोन घ्यावं लागलं. आई तर कधी कपड्यात तर कधी तांदळाच्या डब्यात गपचूप लपवलेल्या पैशांची किंमत तर बाबांच्या आजारपणात आली. आणि आईने पापड लोणची विकून साठवलेल्या पैशांची किंमत तर पप्पांची नोकरी गेली तेव्हा कळाली. पप्पांच्या फाटक्या बनियांची आणि शिवलेल्या चपलांची किंमत तर दीदीचे शिक्षण, लग्न आणि माझ्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनच्या वेळी पाहायला मिळाली. एवढं सर्व चांगलं केलेलं असताना मम्मी पप्पांना चुकूनही कधी कोणाच्या पैशाची त्यांना मदत पडली नाही किंवा पडलीही असेल पण त्यांनी ती कधी घेतली नाही. कारण की प्रत्येक वेळी ते थोडे थांबले आणि पुन्हा खूप कष्ट करून जितके हवं आहे तितकं जमवलं आणि मगच ते पुढे गेले.
असं करत करत एक सर्वसामान्य मिडल क्लास कुटुंब कधी गर्भश्रीमंत झालं ते कळालंच नाही. पण त्यांनी देखील कधी कोणत्या गोष्टीचा गर्व केला नाही किंवा कोणत्या गोष्टीचा हव्यास केला नाही. आणि खरंच त्यांनी तेव्हा काटकसर केली नसती तर कदाचित आज आम्ही सर्वजण हे दिवस देखील पाहू शकलो नसतो. कधी-कधी फार वाटतं की या दोघांमुळे बऱ्याच गोष्टी आमच्या मनासारख्या घडल्या नाहीत. पण आज कळतंय त्या मनासारख्या घडल्या असत्या तर बऱ्याच गोष्टींचं मोल देखील कळालं नसतं. आज आम्ही जे काही आहोत ते त्यांच्यामुळेच. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये काटकसर करून जे काही आमच्यावर ऋण केले आहेत ते कायम आमच्या लक्षात राहील. त्याचसोबत त्यांनी आमच्यावर चांगले संस्कार देखील केले. हे सांगताना मंगेशचे डोळे पाण्याने डबडबलेले होते. सत्य परिस्थिती ऐकून रेश्मा देखील हळवी झाली होती. तिला सुद्धा सासू सासऱ्यांचा अभिमान वाटला. म्हणूनच ती मंगेशच्या जवळ सरकली आणि त्याच्या खांद्यावर आपले डोके टेकवत म्हणाली, "सॉरी मंगेश, मला समजलं आहे की मम्मी पप्पांनी जे काही सगळं केलं आहे ते खरोखरच बरोबर होतं. पण आता तुम्ही दोघे एवढे कमवते झाले आहात. आता तरी साठवलेल्या पैशांचा एन्जॉय घ्यावा. आणि आता नाही तर कधी करणार एन्जॉय? एवढीच माझी अपेक्षा आहे." मंगेश बोलतो, "असं काही नाही गं. त्यांनी हवी तेवढी आणि हवी तितकीच एन्जॉयमेंट या काटकसरीत देखील टप्प्याटप्प्याला करून घेतली. फक्त त्या एन्जॉयमेंटच्या डेफिनेशन फार छोट्या आहेत. अगदी छोट्या छोट्या गोष्टीतही त्यांना त्यांचा आनंद भेटतो. मम्मीला कधी साड्यांच्या सेलमध्ये, तर कधी सोन्यापेक्षा स्वस्त त्या बेंटेक्सच्या बांगड्यामध्ये, पप्पांना कधी जुन्या गाडींच्या खरेदीमध्ये. ते दोघेही त्यांच्या काटकसरीतून वाचवलेल्या पैशांचा आनंद तर ते रोजच घ्यायचे आणि अजूनही घेत आहेत." काही वेळातच ते दोघेही घरी पोचले. मंगेशच्या आईने दरवाजा उघडला. आईला पाहून रेश्माचे डोळे पाणावले. ती आतून भारावून गेली होती आणि चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं. भारावलेल्या अवस्थेत नकळत तीही बोलती झाली. पटकन तिने सासूला जाऊन मिठी मारली. सासूला देखील काही कळालं नाही. त्यांनी मंगेशला हळूच विचारलं, "काय झालं आहे?" मंगेश बोलला, "काही नाही. उद्या तू आणि बाबा देवदर्शनासाठी जाणार आहात आणि तुम्हाला परत यायला बरेच दिवस लागतील. म्हणून ती थोडी इमोशनल झाली आहे." सासू बोलते, "रेश्मा, काळजी करू नकोस. आम्ही लवकरच परत येऊ. तुम्ही तुमच्या ह्या सोनेरी दिवसांचा आनंद घ्या. स्वतःची काळजी घ्या. बरं चला, आता पटकन झोपायला जा. आम्हालाही लवकरच सकाळी उठावं लागेल." "हो, ठीक आहे मम्मी. तुम्ही इकडची काळजी नका करू. छान देवदर्शन घेऊन या." असं बोलत दोघेही रूममध्ये गेले. मंगेश बोलू लागला, "इतकी वर्ष काटकसर करण्याची सवय इतकी अंगवळणी पडली आहे की छोट्या छोट्या गोष्टीत देखील वाचलेल्या पैशांचा ते आनंद घेतात. त्यांनी नेहमी छोट्यातल्या छोट्या गोष्टीची देखील कदर केली. म्हणूनच आज ते इथेपर्यंत पोचलेले आहेत." रेश्माचा मम्मी पप्पाविषयीचा आदर वाढलेला होता. संसाराचा सारांश आता तिला थोडक्यात मिळालेला होता. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.